नमस्कार मित्रांनो, मराठी गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती मी राजेंद्र फडतरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता महिलांना 1,500 रुपये मिळणार आहेत। तर हे 1,500 रुपये मिळण्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर आता हा अर्ज कसा भरायचा ते आपण पाहूयात। तर इथे पाहू शकता मित्रांनो, मी तुमच्यासमोर हा एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखवलेला आहे, तुमच्यासमोर ओपन केलेला आहे। तर हा तुम्हाला जो फॉर्म आहे हा याची प्रिंट काढून हा तुम्हाला भरायचा आहे। तर याच्यामध्ये काय काय टाकायचं तुम्हाला पाहू शकता। पहिल्यांदा तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव, म्हणजे ज्या महिलेच्या नावाने तुम्ही अर्ज करणार आहात त्या महिलेचे नाव इथे टाकायचे आहे। महिलेचे लग्नापूर्वीचे नाव काय आहे ते देखील तुम्हाला इथे टाकायचं आहे, इथे टाकू शकता तुम्ही। त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव इथे पाहू शकता, दोन्ही टाकायचं आहे तुम्हाला। त्यानंतर जन्मदिनांक काय आहे ते टाकायचं आहे, जन्मदिनांक टाकून घ्यायचा आहे। अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, जो तुमचा आधार कार्डवरती पत्ता असेल तो इथे टाकून घ्या। त्यानंतर इथे पाहू शकता चौथा पॉईंट, जन्माचे ठिकाण। आता तुमचा जिथे जन्म झाला असेल त्याचा जिल्हा, गाव किंवा शहर, ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल ते टाकायचं आहे तुम्हाला। त्यानंतर पिनकोड आहे तो पिनकोड इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे खाली पाहू शकता मोबाईल क्रमांक, म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर असेल, चालू जो मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला मोबाईल नंबर इथे टाकून इथे घ्यायचा आहे। त्यानंतर इथे पाहू शकता आधार क्रमांक, तुमचा जो आधार कार्डवरती नंबर असेल तो आधार कार्डवरचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर इथे पाहू शकता 7वा पॉईंट, शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, म्हणजे दुसरी कोणती योजना असेल तर त्याचा तुम्ही लाभ घेत असेल तर होय करायचं, घेत नसेल तर नाही वरती क्लिक करायचं आहे। घेत असल्यास म्हणजे जर तुम्ही त्याचा लाभ घेत असेल तर दर महिना तुम्हाला किती मिळतात ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। जर तुम्ही याचा योजनेचा लाभ घेत नसाल तर ते तुम्हाला सोडून द्यायचं आहे। त्यानंतर इथे पाहू शकता वैवाहिक स्थिती, आता तुमचं काय विवाहित आहात, घटस्फोटित आहात, विधवा आहात, परित्यक्त्या, निराधार जे आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे पाहू शकता खाली आल्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील। आता तुम्हाला इथे बँकेची जी तुमची माहिती आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे, इथे पाहू शकता इथे या पॉईंटला। तर इथे पहिल्यांदा बँकेचे पूर्ण नाव, तुमची जी बँक असेल त्याचं पूर्ण नाव टाकून घ्या तुम्हाला। त्यानंतर बँक खाते धारकाचे नाव, तुमचं जे नाव असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। बँक खाते क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर IFSC कोड तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। ही सर्व बँकची डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित टाकायचे आहे। त्यानंतर इथे खाली या, खाली आल्यानंतर इथे पाहू शकता आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का, जोडला असेल तर तुम्हाला होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं। तर हे आपले लिंक असणे गरजेचे आहे, आपल्या आधार कार्डला बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे। त्यानंतर इथे पाहू शकता नारी शक्ती प्रकार, आता तुमचा नारी शक्ती प्रकार काय आहे, अंगणवाडी सेविका आहात, अंगणवाडी मदतनीस आहात, पर्यवेक्षिका आहेत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी आहेत, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला। आता तुम्ही याच्यातून जे असाल ते तुम्हाला टिक करायचं आहे। जर तुम्ही सामान्य महिला असेल तर सामान्य महिलावरती टिक करायचं आहे। त्यानंतर इथे खाली पाहू शकता आता इथे महत्त्वाचं तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत हा अर्ज भरण्यासाठी। तर इथे पाहू शकता 12वा पॉईंट तुम्ही पाहू शकता, खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर अपलोड करण्यात यावी, म्हणजे तुम्हाला ह्या सर्व कागदपत्रे तुम्हाला यासोबत जोडायचे आहेत। तर पहिला आहे आधार कार्ड, इथे पाहू शकता आधार कार्ड जोडायचं आहे। त्यानंतर इथे पाहू शकता अधिवास जन्म प्रमाणपत्र, अधिवास म्हणजे तुमचं जे डोमासाईल सर्टिफिकेट असतं ते असेल तरी चालेल किंवा जन्म प्रमाणपत्र, ह्या दोन्हीपैकी तुमचं कोणतंही एक असणं गरजेचं आहे। त्यानंतर इथे पाहू शकता उत्पन्न प्रमाणपत्र, तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र, आता अर्जदाराचे हमीपत्र तुम्हाला कुठे मिळणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर इथे पाहू शकता बँक पासबुक, तुमचं जे बँक पासबुक आहे त्याचा झेरॉक्स तुम्हाला इथे जोडायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचा फोटो, हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। इथे खाली पाहू शकता आता टिप, अर्जदाराने सदरचा
अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात याव्या। म्हणजे तुम्ही हा जो सर्व फॉर्म आहे हा तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे, त्यासोबत कागदपत्रे जोडायचे आहेत सर्व, आणि तुमचे गावामध्ये असेल किंवा शहरामध्ये असेल तर तिथल्या अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्हाला हा फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे, जमा करायचा आहे। आता तुम्ही हमीपत्र कसं जोडणार तर इथे पाहू शकता, हमीपत्र देखील आपल्याला याच PDF मध्ये तुम्हाला दिलेलं आहे। तर अर्जदाराचे हमीपत्र, आता इथे पाहू शकता हे जे सर्व बॉक्स दिलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला टिक करायचे, हे सर्व बॉक्स आहे ते वाचून तुम्हाला इथं टिक करायचे आहेत। SS म्हणजे तुम्हाला टिक करायचं बॉक्समध्ये, सर्व वाचून घ्या आणि व्यवस्थित टिक करून घ्या। त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही हे वाचून घ्या सर्व काय, अर्जदाराची सही, जो अर्जदार असेल त्याची सही इथं तुम्हाला घ्यायची आहे। इथं नोट दिलेले आहे, उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरता आहे। 2 पॉईंट पाहू शकता, अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल, तसेच SMS WhatsAppद्वारे तुम्हाला सुद्धा पाठवण्यात येईल असा। मग तुम्हाला हा जो फॉर्म आहे मित्रांनो, हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करा, व्यवस्थित याची प्रिंट काढा, व्यवस्थित न चुकता हा फॉर्म भरा आणि तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही जमा करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज करू शकता। व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचत राहतील। आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।